नमस्कार. रुचकर रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. आज मी बनवणार आहे मेथी पुरी. थंडीच्या दिवसामध्ये मेथी भरपूर बाजारामध्ये विकायला येते आणि आपल्याला सुद्धा थंडीच्या दिवसामध्ये चमचमीत खावंसं वाटतं. म्हणून मी आज करणार आहे मेथी पुरी आणि ती मेथी पुरीमुळे तोंडाला सुद्धा चव येते. चला तर मग बघूया कशी बनवायची ती मेथी पुरी. मी मेथी पुरी करणार आहे. त्यासाठी मी मेथीची भाजी घेतलेली आहे. हे जवळजवळ 200-250 ग्रॅम आहे आणि ही मेथी मी धुवून निवडून आणि चिरून घेतलेली आहे अशी बारीक, आणि त्याचे काड्या पण घेतलेल्या मी बारीक चिरून त्यामध्येच. पुरीमध्ये टाकण्यासाठी मी मसाला बनवणार आहे. त्यासाठी मी अशा 5 मिरच्या घेतलेल्या हिरव्या, ह्या मी मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहे. 10-12 पाकळ्या लसूण घेतलेला आहे, तो सुद्धा मिक्सरच्या भांड्यात घालायचा आपल्याला. 1 चमचा सोप घेतलेली आहे, ते सुद्धा टाकायचे. या सोपमुळे आपली मेथीची पुरी खूप छान लागते. अर्धा चमचा जिरे घेतलेला आहे, ते सुद्धा टाकणार आहे. आणि थोडी आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे, ते सुद्धा घालायची आहे. अगदी थोडंसं पाणी घालायचंय. झाकण लावून याचं वाटण तयार करून घ्यायचंय. मेथीच्या पुरीमध्ये घालण्यासाठी असं वाटण तयार करून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही, असं वाटण तयार करून घ्यायचं आपल्याला. एका भांड्यामध्ये आपण चिरलेली मेथी टाकणार आहे. त्यामध्ये आपण 2 वाट्या गव्हाचं पीठ टाकणार आहे. परत यामध्ये आपण अर्धी वाटी बेसन पीठ घालणार आहे. 1 चमचा तिखट घालायचे. अर्धा चमचा हळद घालायची. अर्धा चमचा ओवा घालायचा आहे, तो आपण हातावर चोळून घ्यायचा आहे. वाटलेला मसाला घालायचा आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. सर्व पदार्थ आपण मिक्स करून घेणार आहोत. सगळे पदार्थ मिक्स झालेले आहेत. आता यामध्ये आपण गरजेनुसार पाणी घालून आपल्याला घट्ट पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. तर यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे. अजून मला थोडंसं पाणी लागणार आहे, अगदी थोडंसं टाकायचं. असं आपला घट्ट गोळा मळून तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. तर हाताला तेल लावून आपल्याला पेढ्याच्या आकाराचे गोळे बनवून घ्यायचे. अशा आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आपल्याला.
पोळी पाटाला थोडं तेल लावून घ्यायचं. त्यावरती गोळा ठेवून आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे. अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या पूर्ण. कढईमधलं तेल तापलेलं आहे. पुरी आपल्याला हळूवार सोडायची आहे तेलामध्ये आणि दोन्ही बाजूने खरपूस तळून घ्यायची आहे. पुरी सुद्धा आपली छान फुगत चाललेली आहे. कलर सुद्धा पुरीला आलेला आहे. आता आपली मेथी पुरी तयार झालेली आहे.